सतत चांगलं घडावं, प्रगत तंत्रज्ञान मतदारांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचावं, त्यांच्या प्रेमातून उतराई व्हावं असं मनोमन वाटतं आणि त्यासाठी धडक योजनांची अंमलबजावणी करून केलेल्या कामांतून वर्षभर उत्साहाची ऊर्जा मिळावी यासाठीच आपण आपला वाढदिवस दरवर्षी अनोख्या पद्धतीनं साजरा करतो असं प्रतिपादन संजीवनी उद्योग समाजचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी केलं। वाढदिवसाचं औचित्य साधत मतदारसंघातील 89 गावात हुशार गरजू मुलांना 75,000 वह्यांचे मोफत वाटप करून 25,000 वृक्षांचं रोपण करण्यात आलं। बिपिन कोल्हे यांचा वाढदिवस आणि जागतिक योग दिनानिमित्ताने शहरातील सुभद्रानगर ते बाजार समिती, लक्ष्मीनगरातील म्हसोबा मंदिर, शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा ते क्षीरसागर हॉस्पिटल, बेटनाका, मुंदडा घर ते गोदावरी नदीवरील लहान पूल अशा विविध रस्त्यांच्या 1 कोटी रुपये खर्चांच्या कामाच्या शुभारंभाबरोबरच कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील 89 गावांना पथदिव्यांसाठी मोफत LED बल्ब वाटप आणि साखर कामगारांना मोफत LED बल्ब आणि ट्यूबचे वितरण बुधवारी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले। त्याप्रसंगी ते बोलत होते। मी आपल्या चॅनलच्या मार्फत की आज जे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारो लोक या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून कोपरगाव तालुक्यामध्ये वृक्ष लागवड त्या ठिकाणी करते। लागवड करून नुसतं राहत नाही तर त्याच्यापैकी पुढच्या ज्यावेळेस वाढदिवसाला येतात किती झाडं जगवले त्याचा सुद्धा हिशोब मला त्या ठिकाणी देतात। त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून वह्यांचं वाटप शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते करतात। ब्लड डोनेशनचं काम त्या ठिकाणी ते करत असतात। सातत्याने एक अशा प्रकारचं उपक्रम हातामध्ये घेत असताना एक ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं महत्त्व त्या ठिकाणी जोपासण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आणि एक जो सत्कार आपण म्हणतो गेल्या 25-30 वर्षापासून मी कधी सत्कार त्या ठिकाणी घेतलेला नाही आहे। सत्कार करण्यापेक्षा सत्कार्याला आपण जास्ती महत्त्व त्या ठिकाणी देतो। सत्कार्य जर कधी केलं तर आपल्याला निश्चितच त्याचा काहीतरी लाभ त्या ठिकाणी होणार आहे आणि आज लोकांमध्ये प्रत्येकाला, कारण की यथा राजा तसा प्रजा अशी जी म्हण आहे त्याप्रमाणे जसा नेता वागतो त्याप्रमाणे प्रजा त्या ठिकाणी वागत असते, कार्यकर्ते वागत असतात। म्हणून कार्यकर्ता बनण्यापेक्षा नेत्याने सुद्धा कार्यकर्त्यासारखं राहिलं पाहिजे आणि त्याची वागणूक सुद्धा सर्वसामान्य सारखी असली पाहिजे। मग ते वागणुकीमधून नुसतं बोलण्यातून नाही तर कृतीतून सुद्धा आपण तसं करून दाखवलं पाहिजे। पण गेल्या 30 वर्षापासून हा उपक्रम, छोटासा उपक्रम मी हातामध्ये घेतलेला आहे आणि कार्यकर्त्यांचा त्याला प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो। कार्यकर्त्यांनी कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप केलं, तसेच शालेय साहित्यांचं वाटप करून वृक्षारोपण केलं। माधवराव पाटील कचेश्वर आढाव विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव जोशी यांनी वह्या वाटपाच्या संकल्पनेबाबत माहिती दिली। शेतकरी संपावर आंदोलनाला राजकीय वळण लागून एक महिला लोकप्रतिनिधीवर नको ते आरोप करून चिखलफेक केली। नागपूर मुंबई महासमृद्धी महामार्गाच्या प्रश्नांतही आपल्या नावाचा शिमगा केला गेला, पण कोल्हेंची सून म्हणून आपण या छोट्या मोठ्या हल्ल्याने खचून जाणारी नसून लढून प्रश्न सोडवणारे आहे। आंदोलनामध्ये कोणी कुणाचाही नातेवाईक नसतो। बळीराजाच्या शेतीच्या प्रश्नांची आपल्याला जाण आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मतदारसंघातील पुंतांबा गाव असल्यानं त्यांच्या रास्त मागण्या मांडल्या आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली। संपूर्ण भारत देशात कोणतंही राज्य असं नाही की जिथं सरसकट कर्जमाफी झाली। त्यामुळे निकष लावून कर्जमाफी हा विषय तर मुख्यमंत्र्यांनी सगळ्या सुकाणीव समितीसमोर सुद्धा चर्चेला गेलेला आहे, परंतु प्रामुख्याने कोपरगाव मतदारसंघात हे पुंतांबा गाव असल्यामुळं आणि या मतदारसंघाची मी लोकप्रतिनिधी असल्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या त्या मीटिंगला मी स्वतः तिथे हजर होते आणि त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी 20 तारखेपर्यंत दुधाची दरवाढ दिली जाईल आणि थकीत अल्पभूधारक शेतकरी हा 80% आहे आपल्या महाराष्ट्रात आणि त्यामुळे प्रामुख्याने प्रायोरिटीने त्याचा आधी विचार केला पाहिजे हा एक विचार मांडला आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे जो काही निर्णय असेल हमी भावाचा त्याचाही विचार केंद्र सरकारच्या संबंधित मंत्री महोदयांची मीटिंग करून घेतला जाईल। जवळजवळ सुकाणू समितीच्या आधी 80% निर्णयावर आमची चर्चा पहिल्या मीटिंगला संप मिटवण्याच्या वेळी झालेली होती, परंतु नंतर संपात राजकारण आलं आणि राजकारणामुळे अनेक तथाकथित शेतकरी नेते म्हणून मिरवणारे या सरकारला कोंडीत धरण्यासाठी ज्या मागण्या शक्य नाही,
सरकारच्या अशक्य गोष्टीच्या मागण्या मांडून शेतकऱ्यांचं एक शेतकऱ्यांप्रती एक खोटं प्रेम दाखवण्याचा एक प्रयत्न चाललेला आहे असं मी या निमित्ताने मार्ग जात असताना शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होता कामा नये याची दखल मी आमदार या नात्याने नक्की घेणार आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांशी त्या संदर्भात चर्चाही केलेली आहे की आमच्या कोपरगाव मतदारसंघात शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जर का मार्ग जात असेल तरीच माझी त्याला संमती असेल आणि इथे शेती महामंडळाची काही जमीन आहे त्या भूमिहीन शेतकऱ्याला कुठल्याही शेतकऱ्याला भूमिहीन न होऊ देता जर शेतीच्या बदल्यात शेती देऊन त्याला सिंचनाच्या व्यवस्थेसह आपण जर का सोय करणार असेल आणि त्याला त्या शेतकऱ्यांची संमती असेल तर माझी केव्हाही सहकार्याची तयारी आहे। परंतु बऱ्याचदा समृद्धी महामार्गाची चर्चा होत असताना ज्याची शेती जाते त्याच्यापेक्षा राजकीय पक्षातील वेगवेगळी मंडळी येऊन तिथे भाषणं करून त्यांचं राजकारण साधण्याचा केविलवाणा एक प्रयत्न केला या निमित्ताने जातो। याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, रवींद्र बोरावके, माजी सभापती सुनील देवकर, मच्छिंद्र टेके, गटनेते रवींद्र पाठक, योगेश बागुल, पराग संधान, केशव भवर, तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, महावीर दगडे, नगरसेविका दीपा गिरमे, सुवर्णा सोनोने, विद्याताई सोनोने, मंगला आढव, भारती वायखिंडे, हर्षा कांबळे, संजय पवार, स्वप्नील निखाडे, सत्येन मुंदडा, शिवाजी खांडेकर, आदिनाथ ढाकणे, ताराबाई जपे, बाळासाहेब नरोडे, राजेंद्र सोनोने, दिलीप दारुणकर, रिपाई जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, प्राध्यापक रमेश पराते, भास्करराव तिरसे आदी हजर होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर शिंदे यांनी करून आभार मानले। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगडेसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगडेज, एस9 मीडिया, कोपरगाव।